चलो पहा विद्यार्थी मित्रांनो, द्या लक्ष बघा. आपण PYQ सिरीज सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण येणारी जी आपली कंबाईन 2026ची एक्झाम आहे त्या अनुषंगानं ही PYQ सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आता आपण टॉपिक अभ्यासणार आहोत मसावी आणि लसावी. संपूर्ण मसावी आणि लसावी बद्दलची जेवढीही गणित आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलला त्या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहे, ते बघून घ्या. संपूर्ण मसावी लसावी तुम्ही तिथून अभ्यासू शकता. त्यानंतर तुम्ही इकडं ही PYQ सिरीज आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. कोणताच वेळ न गमावता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. म्हणजे ही PYQ सिरीज आहे, लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि एवढं जरी केलं ना विद्यार्थी मित्रांनो, तरी तुमचं भरपूर 90% तरी सिलेबस याच्यामधून कव्हर होईल. बघा, प्रश्न घेऊ आपण. या प्रश्नात काय म्हटलं की एका पेटीत काही आंबे आहेत. आता मित्रांनो, एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. म्हणजे इथं काय म्हणत आहे की जर 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले, 12 मुलं आहे, सारखे सारखे दिले, 2 2 2 3 3 3, तर 8 आंबे उरतात म्हणते. आणि तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. म्हणजे आता इथे वाटायचे किती आंबे आहे, तर 12 आणि 14 मुलं. म्हणून अशा, आता बघा हे कुठे आलेला आहे, संयुक्त गटक पूर्व परीक्षा 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ठीक, आपण सर्व MPSC आयोगाने विचारलेले प्रश्नच मसावी लसावी मध्ये कव्हर करत आहोत. मग आता या गणितात काय करायचं, 12 आणि 14चा काय काढायचा, लसावी. आता 12 आणि 14चा लसावी तुम्ही काढून घ्याल. जसं इथं 2 ने भाग जातो, बेसक 12 बेसाती 14. ओके ठीक. आता सायन्स साठी 42 42 गुणिला 2, तर नक्कीच किती येते लसावी, 84. म्हणजे 12 आणि 14 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती भेटली, 84. पण हे गणित कसं आहे, तर 12 12 12 जर 84ला भाग दिला निशेष भाग जातो, पण आपल्याला 8 आंबे उरतात म्हणते, है ना. मग अशा केसमध्ये काय करायचं, तर लक्ष द्या की 12 मुलांना वाटले तर किती उरतात, 8. 12 मधून 8 गेले, किती राहिले, 12तून 8 गेल्यानंतर 4. इकडे सुद्धा बघा, 14 मुलांना सारखे वाटले तर किती उरतात, 10 आंबे उरतात, है ना, 10. मग अशामध्ये काय करायचं, 14 मायनस सुद्धा किती, 10, तर किती राहते, 14 मायनस 10. 2 मिनिटं बघा, 14 मायनस काय करायचं आपल्याला, 14 मायनस किती उरतात, 10, म्हणजे किती राहिले, 4. मायनस मायनस 4 4, आलेल्या लसावी मधून सुद्धा -4. मग 84 मधून जर 4 काढले तर किती राहते, 80. मग आपल्या गणिताचं उत्तर काय असायला पाहिजे, 80. किती दिसते, ऑप्शन क्रमांक बी. मग ह्या गणिताचं उत्तर बी. तर त्या पेटीत किती आंबे असतील, तर किती आंबे असतील मग त्या पेटीत, तर लक्ष द्या, त्या पेटीत किती आंबे असतील, मग 80 आंबे. आपल्या गणिताचं उत्तर किती, 80. बघा ना, पहा, त्या पेटीत जर 80 असेल, 12 मुलांना प्रत्येकी सारखे दिले, 8 उरतात, है ना. ठीक आहे, मग 80ला त्या 12 भागून पहा, 8 उरण वगैरे. ठीक आहे, चला, 12 सकम 72, 8 उरतात, है ना. 6 6 6 दिले, म्हणजे 12 मुलांना प्रत्येकी एका मुलाला 6 6 6 असे किती विद्यार्थी, 12 12 मुलं. मग 6 6 6 6 12, 12 सकम 72, टोटल किती आंबे जाईल, 72. आणि किती उरतील मग, 8 आंबे उरतात. 8 आंबे उरतात. आपल्या गणिताचं उत्तर काय असेल, मग 80. इथं लक्षात ठेव. डिटेलमध्ये आता हे कसं PYQ आहे, डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळेल, यूट्यूब चॅनलला. मसावी लसावी त्या प्लेलिस्टमध्ये युनिट आहे, तिथे बघून घ्या, तिथे दिसेल, नक्कीच दिसेल. ठीक आहे, चालेल, चला पुढे जाऊ. बघा पुढचा प्रश्न काय दिसत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2021 मध्ये आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2021. ठीक, इकडचे ऑप्शन इकडे घ्या, है ना. ठीक, त्या पॉइंटमुळे तिकडे गेले. बघा आता 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे किती आहे, 432 आणि 72. हा, लक्ष द्या, एक संख्या आपल्याला दिली आहे 216, तर काय विचारली, दुसरी संख्या काढा. साहजिक आहे, 2 संख्या मसावी लसावी माहित आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बघा काय फॉर्म्युला आहे, तर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर नेहमी काय असतो, मसावी गुणेला लसावी.
फॉर्म्युला आहे, आपण ऑलरेडी अभ्यासला आहे सगळं, आपण सगळे व्हिडिओ बघितले मसावी लसावीचे, है ना. ठीक आहे. मग इथं पहिली संख्या कोणती दिसते बघा बरं. हा, एक संख्या 216. मग पहिली संख्या कोणती 216 गुणेला. आता दुसरी संख्या कोणती आता माहित आहे नाही, मग आपण ती कोणती घेऊ, x बरोबर. मग त्याच दोन संख्येचा मसावी किती दिसत आहे गणितात, मसावी किती आहे 72. हे बघा मसावी किती आहे 72, अनुक्रमे शब्द आहे ना, तर मसावी किती 72. आणि काय काय अजून दिला, लसावी किती 432. ओके इथपर्यंत ठीक आहे. मग आता बघा ना, आता का हा गुणाकारातला भागाकार जुनं झालं है ना. ठीक, आता 72 न सरळ सरळ 216 काय जातो, भाग जातो, द्या लक्ष पहा. आता कितीचा भाग जाते, 72 एक 72, 7 21 ना, 3चा भाग जाते ना सरळ सरळ. 72 गुणेला 3 करा ना, बघा 72 गुणेला 3, 3 गुणे 6, 7 21 किती येते 216. आता 3 ने 432 ला सुद्धा भाग जाते बघा, 3 1 3, किती राहिला 1, किती झाले 13, 3 चौक 12, पुन्हा 1, 3 चौक 12, किती उरलं 144. एक्स ची किंमत किती आली 144. मग ती संख्या कोणती आहे बघा, ऑप्शन क्रमांक है ना, किती दिसत आहे बी 144. असं करू शकता मित्रांनो. याच्याबद्दल सर्व शांतते डिटेलमध्ये नक्कीच जा ना, प्लेलिस्ट मध्ये दिला आहे. ओके चालेल. चल पहा आणखी पुन्हा पुढचा प्रश्न बघू आपण काय म्हणते. हा सुद्धा बघा, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 मध्ये सर्व प्रश्न आपण MPSC PYQ मधून घेतलेले आहे. ठीक आहे. आता याच्यात सुद्धा पहा काय म्हटलं, सेम मागच्या सारखा, थोडासा साजेसा मागच्या सारखाच आहे बघा. याच्यात काय म्हटलंय मित्रांनो, दोन संख्यांच्या मसावे आणि लसावे अनुक्रमे 24 आणि 168 आहे. मागच्या गणितात लास्ट एक्झाम्पल मध्ये बघा, मागच्या गणितात त्यातली पहिली संख्या दिली होती, दुसरी संख्या विचारली होती. यावेळेस म्हणजे हाच फॉर्म्युला इथं सुद्धा अप्लाय होणार आहे. फक्त या आता हे जे नेक्स्ट गणित दिलाय, या गणितात त्या दोन संख्या न देता त्या दोन संख्येचा काय दिलाय, गुणोत्तर बघा. म्हणजे या गणितात त्या दोन्ही संख्या एका 7 प्रमाणात आहेत, 1:7. मग असं म्हणू ना की बघा काय, तर सेम फॉर्म्युला, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणेला लसावी, सेम ना. मग आता याच्यात मसावी आणि लसावी अनुक्रमे दिला. मसावी किती आहे 24, लसावी किती आहे 168. माझ्या मनाने लिहिता का नाही, गणितात दिलाय. मग दोन्ही संख्या एका 7 प्रमाणात असं म्हणू ना, गुणोत्तर प्रमाण पण तुमचं झालंय. मग पहिली संख्या 1x गुणेला दुसरी संख्या 7x, इथपर्यंत ठीक आहे. भाग देऊ, 7 1 7, x चा वर्ग वगैरे नंतर बघा. आता इथं भाग जाते बघा, काय भाग जाईल तर 7 2 14, 7 1 7, 7 2 14, 2 राहिले, 7 चौक 28 झालं. आता x गुणेला x म्हणजे इकडे x इज इक्वल टू किती 24, x ची किंमत किती 24, 24 चा वर्ग 24 गुणेला 24, x चा वर्ग, वर्गमूळ काढा, x 24. ठीक ओके. मग x ची किंमत 24 भेटली, पण आपल्याला काय म्हणते, त्या दोन्ही मधील मोठी संख्या. आता बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर आहे एका 7, मग मोठी संख्या कोणती असेल 7x. मग 7 आणि x ची किंमत किती दिलाय 24. आता 24 गुणेला किती करू रे 7, 7 28 8, एकक स्थानी किती आले 8. ऑप्शन मध्ये शोधा, 2 ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. 7 8 चे किती 2, 7 2 14, 14 आणि 2 किती रे 16, किती दिसते 168. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते 168 बघा बरं, हे बघा ऑप्शन क्रमांक काय दिसते ए. मग आपल्या गणिताचं उत्तर का ऑप्शन क्रमांक ए. डिटेल व्हिडिओ संपूर्ण डिटेल मध्ये आहे, मी तुमचं PYQ ची प्रॅक्टिस करून देतो. काय करायचं आपल्याला, याच आपल्या YouTube चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊ, अंकगणित, त्याच्यामध्ये आपण काय बघू, मसावी लसावी टोटल डीप मध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो, आणि फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण अंकगणिताचा, भूमितीचा, बुद्धिमत्तेचा सिलेबस आपल्या YouTube चॅनलला ऑलरेडी अपलोडेड आहे. ओके ठीक, चालेल. एक आणखी पुन्हा गणित बघू बघा.
हा ते सुद्धा बापरे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मसावी लसावी सुरू आहे आपलं. एमपीएससी ना आलेले प्रश्नच आपण कव्हर करत आहोत. एक मसावी लसावी. आता बघू बरं काय म्हणते त्याच्यात. 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर ओके, आणि 12 मीटर 90 सेंटीमीटर लांबी असलेले 3 तुकडे. हा म्हणजे काय होत आहे याच्यामध्ये, काय झालं बघा की एक हा 3 मीटरचा, 5 मीटर 10 सेंटीमीटरचा, 12 मीटर 90 सेंटी, असं 3 तुकडे करायचे. विद्यार्थी मित्रांनो एकक सारखं करणे. मग सुरुवातीला एकक सारखं करू. बघा काय म्हणते, 3 मीटर. मग तुम्हालाही माहिती आहे ना 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 3 मीटर म्हणजेच 3 गुणेला 100 सेंटीमीटर, म्हणजेच किती रे, 300 सेंटीमीटर. ओके, 300 सेंटीमीटर. 5 मीटर 10 सेंटीमीटर, मग 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर. मग 5 मीटर म्हणजे 500 आणि प्लस हे 10 म्हणजे किती, 510 सेंटीमीटर. ना सेंटीमीटर, 510 सेंटीमीटर. 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर, 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर. मग 12 गुणिला 100 1200 आणि हे 90, 1290 काय सेंटीमीटर. इथपर्यंत ठीक आहे. आता हे काय झालं, 300 सेंटीमीटर, 510 सेंटीमीटर आणि 1290 सेंटीमीटर. साहजिक विद्यार्थी मित्र राज्यसेवेचा प्रश्न आहे पूर्वचा, थोडं व्हॅल्यू जास्त देईल. कंबाईन म्हणजे आपल्या इकडे जर आला तो पोलीस भरती वगैरे कडे तर व्हॅल्यू लहान नसं. राज्यसेवेचा प्रश्न आहे. बरं इथपर्यंत झालं. अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी. जास्तीत जास्त म्हणजे इथं काय काढायचं आहे, मसावी. ते समजलं पाहिजे. हा काय काढायचं आहे म्हणजे इथं 300, लक्ष द्या 300, त्यानंतर 510 आणि त्याच्यानंतर 1290 चा काय काढू आता आपण, मसावी. सर्वांना 10 भाग जाते. 30, 50, हो सॉरी 51 आणि इथं येईल 129. ओके इथपर्यंत. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो 9 1 10 2 12 5 1 6 3 ने भाग जाते. द्या 3. आता 3 10 30. आता 3 1 3, 3 1 3 किती 2, 3 7 21. पुन्हा 3 चौक 12, 3 त्रिक 9, 43 17 आहे, भाग जात नाही. मग याचा मसावी किती, याचा मसावी किती, तर मग 10 त्रिक 30. आपल्या गणिताचं म्हणजे याचा मसावी किती आला 30. म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर सुद्धा ऑप्शन मध्ये दिसत आहे. ऑप्शन क्रमांक ए, 30 सेंटीमीटर. समजत आहे है ना. ठीक आहे. सगळं आता मी तेच रिपीट नाही करत. नक्की आपल्या युट्यूबचे चॅनलच नावच ते आहे, ट्रस्टेड ऑनलाईन क्लासेस. ट्रस्ट तेव्हा ट्रस्ट, नुकसान नक्कीच होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा हो, लिपिक टंकलेखक परीक्षा 2015 काय म्हणते, एका पेटीतील संत्र्याचे 15 25 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील, है ना. म्हणजे 15 25 आणि 30 याप्रमाणे गट करायचे आहे. 15 15 15चा किंवा 25 25 25चा किंवा 30 30 30 संत्र्यांचा असा गट करायचा आहे. प्रत्येक वेळी 6 संत्री काय पडतात, कमी पडतात. मग अशा केसमध्ये आपल्याला इथं काय काढावं लागेल, तर लसावी. आता बघा मग 15, त्याच्यानंतर 25 आणि त्यानंतर 30 चा आपण काय घेऊ, लसावी. तीनही संख्येला 5 ने भाग जातो. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 6 30. आणखी भाग जातो तीनही संख्येला नाही. मग कोणते 2, 3 1 3, 3 2 6, इथे किती आले 5. अजून भाग जातो काय, नाही जात. ठीक. 5 5 25, 25 2 50, 50 गुणिला 3 किती होते 150. लसावी किती आला 150. इथपर्यंत ठीक आहे. किंवा तुम्हाला शॉर्टकट मी याच्यामध्ये शिकवलं आपल्या बॅच मध्ये, तर नक्की तुम्ही 30च्या पटीतील, 25च्या पटीतील, 15च्या पटीतील संख्या शोधा. कोणती येते कमीत कमी, 150. जास्तीत जास्त तिकडे भरपूर असं ना, 300 ला पण भाग जातो, तिकडे 450 ला पण जातो, है ना. ठीक. मग
लसावी किती आला गणिताचा 150. पण लक्ष द्या, इथं असं म्हटलंय की प्रत्येक वेळी 6 संत्रे कमी पडते लुपर म्हणतो आपण, कमी पडते. म्हणून 150 मधून किती मायनस करायचं? 6. मग 150 मधून जर 6 काढले तर किती राहते? 144. ठीक आहे, 144. आणि तुम्हाला प्रश्न काय केला? 144 संत्री झाली. संत्री टोटल एकूण व्यवस्थित लक्ष द्यायचं. एकूण किती आली? 144. प्रश्न काय आहे? किती डझन? मग तुम्हाला माहित आहे एका डझन मध्ये किती बसते? 12. मग किती संत्री? 144. काय करायला लागेल रे? तुम्ही हुशार आहात ना. 144 ला किती भागायचं? 12 न. किती उरते? 12. मग 12 काय झाले? हे डझन. 12 डझन. मग कुठं दिसते ऑप्शन मध्ये? 12 डझन. ऑप्शन क्रमांक सी. असं सिंपलच असते, काय कठीण नसते, फक्त काय लागते? सराव. ओके, ठीक. चला बघू बरं आता पुढचा प्रश्न अजून. 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? आता हा प्रश्न तुम्हाला एक काम करतो मी, की नक्कीच राज्य पूर्व परीक्षा 2017चा आहे हा प्रश्न. तुम्ही काय करा? सॉल्व्ह करा, पर्सनली सॉल्व्ह करा. ठीक आहे, हा प्रश्न. आणि कमेंट करा, कमेंट सेक्शन मध्ये करा, सॉल्व्ह करून पहा. काय करायचं याच्यात? 2, 4, 6, 8, 10 आणि 12चा काय काढायचा? लसावी. मी सांगून देतो है ना, लसावी काढा. मग 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? 30 मिनिटांमध्ये कॅल्क्युलेट करा, ते हिशोब लावा. बरोबर, कमेंट करून पहा. या ऑप्शन मधून एक असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मसावी लसावीचा PYQ आपण अभ्यासला है ना. ठीक. याच्यानंतर आपण नक्कीच पाण्याची टाकी, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, शेकडेवारी सर्व कव्हर करू. ठीक आहे, बघा प्लेलिस्टमध्ये जा, थोडंसं सगळं सर्च करा. मॅक्झिमम व्हिडिओ अपलोड झालेले आहे. अभ्यास करा. तलाठी कंबाईन झालेली आहे, म्हणजे आपल्या MPSC थ्रू आता येणार आहे. नक्की त्या संधीचा फायदा घ्या. आणि जे नवीन युजर्स असेल, जे नवीन व्ह्युअर्स असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.